ई पीक पाहणी सहाय्यक मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की प्रत्यक्षात ई पीक पाहणी कशी करायची, कोणतीही चुकी न करता ॲप लॉग इन कसे करायचे आणि पीक पाहणी कोणत्या पिकासाठी कोणतं ऑप्शन निवडायचं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर पहिल्यांदाच जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण DCS ॲपमध्ये लॉग इन करताना जे काय समस्या पीक पाहणी सहाय्यकांना येतात त्या सर्व समस्यांचे व्हिडिओ मी चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेले. जर तुम्हालाही लॉग इनला काही समस्या येत असेल तर अगोदर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्या. लॉग इन यशस्वी झाल्याच्या नंतर पीक पाहणी कशी करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पीक पाहणी सहाय्यक मित्रांनो, आपण पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. शेतकऱ्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. इथे फक्त तुम्हाला सर्वेक्षण सुरू करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपले सर्वेक्षण सुरू होणार आहे. या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापूस आहे आणि आपण आता कापसाचीच पीक पाहणी कशी करायची हेच पाहणार आहोत. कारण मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत होत्या की कापूस सापडतच नाहीये, म्हणजे कापसाचा ऑप्शनच मिळत नाहीये पीक पाहणी करण्यासाठी. तर आपण कापसाचीच पीक पाहणी पाहणार आहोत. ज्यांना ज्यांना कापसाची पीक पाहणी कशी करायची फक्त हेच पाहायचं असेल तर त्यांनी व्हिडिओ डायरेक्ट अर्ध्याचे पुढे सरकून घ्या. तिथून तुम्हाला कापसाची पीक पाहणीचा व्हिडिओ मिळेल. किंवा ज्यांना पूर्ण पीक पाहणी कशी करायची हे पाहिजे असेल तर त्यांनी व्हिडिओला पूर्ण बघा. तुम्ही सर्वेक्षण सुरू केले की सर्वात अगोदर तुम्हाला ते जमीन कुठं आहे याचा नकाशा दाखवला जाईल आणि जर तुम्ही त्या जमिनीच्या 20 मीटरच्या अंतरावर असताल तर तुम्हाला ई पीक पाहणी करण्याचे ऑप्शन पुढे दिल्या जाईल. जर तुम्ही 20 मीटरच्या अंतरामध्ये नसताल तर तुम्हाला पुढे काम करून दिल्या जाणार नाही. नकाशामध्ये पहा तुम्ही कुठे आहात हे सुद्धा दाखवत आहे. तुम्ही जर बांधाच्या आतमध्ये असताल तरच तुम्हाला फोटो घेऊन दिला जाईल. 20 मीटरच्या अंतरामध्ये जरी असले तरी बी तुम्हाला बांधाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला फोटो काढून दिला जाईल. डायरेक्ट बांधाच्या आतमध्ये जाऊनच पीक पाहणी सुरू करा. आता इथे आपण बघा वरती बांधाच्या आतमध्ये मी आहे. आता आपण इथे पुढे बटनावरती क्लिक करू आणि बघा पुढं काय दाखवत आहे. पुढे तुम्हाला पुन्हा एकदा त्या शेतकऱ्याची माहिती दाखवली जाईल की या गटामध्ये त्या शेतकऱ्याची जमीन किती आहे. तुम्हाला इथे पुढे बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं सर्वात महत्वाची आहे, जमिनीचा वापर बिगर शेती कामासाठी केला आहे का. बाय डिफॉल्ट होय वरती क्लिक आहे. तुम्हाला जर समजा तिथं बिगर शेतीचे जर काही निशाण दिसतील, जर समजा तिथं शेती व्यतिरिक्त काहीही जर होत असेल तर त्यासाठी तुम्हाला होय करायचं आहे. आणि बाकी तिथं जर समजा शेती होत असेल तर त्यासाठी तुम्हाला नाही या बटनावरती क्लिक करायचं आहे. होय जर केलं तर तुम्हाला तिथं कारखाना, एखादी कंपनी किंवा गाईचा गोठा किंवा असं जर काही असेल तरच तुम्हाला होय करायचंय, अन्यथा तुम्हाला नाही करायचंय. जर तिथं पीक लावलेलं असेल तर नाही या बटनावरती क्लिक करा आणि नंतर पुढे चला. आता पुढचे ऑप्शन बघा, पडीक, नापीक की मोकळी जमीन आहे का. जर समजा तिथं जर पडीक जमीन असेल म्हणजे तिथं ना कारखाना आहे, ना शेती आहे, ना काहीच नाही, मोकळी जमीन येडबाबडी वगैरे काही असतील तर इथं होय करा. बाय डिफॉल्ट होयच असतं त्याला. तुम्हाला जर तिथं शेती होत असेल तर नाहीच करावं लागणार आहे. शेती असेल तर नाही करा आणि मग पुढे जा. आता पुढे तुम्हाला अजून एक ऑप्शन दाखवलं जाईल, इज देअर एनी एरिया विच इज ऑलरेडी हार्वेस्टेड. म्हणजे एखादं पिकाची कापणी करून अगोदरच ठेवलेली आहे का. जिथं तुम्ही पीक पाहणी करायला गेलात तिथं एखादी पिकाची ऑलरेडी पीक कापणी करून झालेलं जर असेल, तिथं ठेवलेलं असेल तर इथं होय करायचंय, अन्यथा तुम्हाला नाही करून पुढे चालायचंय. आता पुढे तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे, पेरेनियल्स, बेनियल्स आणि सीजनल. तर या तिन्ही ऑप्शनचा वापर कोणत्या ठिकाणी करायचा हे आपण आता बघणार आहोत. तर सर्वात पहिलं ऑप्शन आहे आपलं पेरेनियल्स. या ऑप्शनचा वापर तुम्ही त्यावेळेस करू शकता जेव्हा तुमच्या तुम्ही गेलेल्या शेतामध्ये बहुवार्षिक पीक आहे. म्हणजे जे पीक 2 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त त्या शेतामध्ये राहत असेल, अशी जर पिके तुमच्याकडे असतील, म्हणजे आंबा, संत्रा, अजून असे काही जे की 2-3 वर्षापेक्षा जास्त असतील, त्यावेळेस तुम्हाला या ऑप्शनचा वापर करायचा आहे. आता पुढे दुसरं ऑप्शन आहे आपलं बेनियल्स. हे ऑप्शनचा वापर त्या टायमाला करायचा तुम्हाला जेव्हा तुमचे 2 सीझनचे पीक असेल. 2 सीझन पीक म्हणजे जे की उन्हाळ्यातही येतं, जे की पावसाळ्यातही येतं. म्हणजे शक्यतो पालेभाज्या जसे की कांदा 2 सीझनी असतो किंवा कोथिंबीर ही पण 2 सीझनी असते. असं जर काही असेल तर त्यावेळेस तुम्ही या मधल्या ऑप्शनचा वापर करायचा आहे. आणि आता बघूया आपण की कापसाची पीक पाहणी कशी करायची, जी की आपली तिसरं ऑप्शन सीझनल. त्यामध्ये तुम्हाला कापसाची पीक पाहणी करण्याचा ऑप्शन भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर सीझनलवरती क्लिक करायचं आणि खाली होयवरती क्लिक करून ॲड क्रॉप सीझनल या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे आता तुम्हाला एक नवीन टॅब दिसेल. त्यामध्ये सर्वात अगोदर पिकाचे नाव विचारलं जाईल. पिकाच्या नावामध्ये टेट्राप्लॉइड कॉटन हे ऑप्शन असेल तिथं, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला कापसाची पीक पाहणी करण्यासाठी. बघून घ्या एकदा, टेट्राप्लॉइड कॉटन.
डायरेक्ट कॉटन येत नाही, टेट्राप्लॉइड कॉटन असं दाखवलं जातं आहे. या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कापूस आणि संकरित कापूस दाखवले जाईल. तर संकरित कापूस घ्या किंवा कापूस घ्या, काही अडचण नाही. कापूसवरती क्लिक करून पुढे गेल्यावर तुम्हाला ती तारीख टाकायची, ज्या तारखेला त्या कापसाची लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांना विचारून टाका. त्यानंतर पुढे क्रॉप पॅटर्न दाखवले जाईल. जर समजा मिक्स असेल त्यामध्ये काही तर मिक्स करा किंवा सिंगलवरती क्लिक करून पुढे चाला. पुढे तुम्हाला किती क्षेत्र त्या कापसाचं आहे, म्हणजे पूर्ण असेल तर पूर्ण टाका, कमी असेल तर कमी टाका. जर तुम्ही कमी क्षेत्र भरत असताना तर हे लक्षात ठेवा की बाकीच्या क्षेत्रात काय लावलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवावंच लागेल. नाही तर तुम्हाला पुढची पीक पाहणी करता येणार नाही, तुम्ही केलेली पीक पाहणी सबमिट होणार नाही. एक तर तुम्हाला त्या शेतीमध्ये बिगर शेती वापर दाखवावा लागेल किंवा मग ती जमीन पडीक आहे हे असं जे सुरुवातीचे ऑप्शन आले ते आपल्याला तिथंच दाखवावं लागेल, किंवा मग एखादं दुसरं पीक तिथं जर त्या शेतकऱ्यांनी घेतलं असेल तर ते दाखवावं लागेल. तेव्हाच तुमची पीक पाहणी सबमिट होईल. मी आता पूर्ण क्षेत्र भरलं आहे. पुढं तर आपल्याला सिंचनाचा प्रकार निवडायचा आहे. जर समजा काही सिंचनाचा प्रकार असेल तर ठीक आहे, किंवा मग गैरसिंचित म्हणून दाखवून द्या. जर फक्त पावसावरच निर्भर असेल तर गैरसिंचित दाखवा. आता पुढे तुम्ही वर दिलेल्या पिकाचे फोटो काढण्यासाठी 3 फोटो काढा असे ऑप्शन मिळतील. तिन्ही फोटोमध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या अँगलने फोटो काढायचे आहेत. फोटो काढण्यासाठी बटन दाबलं की तुम्ही जर बांधाच्या आतमध्ये असतान तरच तुम्हाला फोटो काढून दिला जाईल. हे बघा, हिरवा डॉट म्हणजे शेती आहे आणि लाल डॉट म्हणजे तुम्ही आहेत. जर तुम्ही त्या बॉक्सच्या आतमध्ये असतान तर फोटो निघतील. जर बॉक्सच्या बाहेर तुम्ही असतान तर फोटो घेतल्या जाणार नाही. तुम्ही बांधापेक्षा थोडं 10 मीटर जरी अंतरावर असतान तर एकही फोटो निघणार नाही. तुम्ही कितीही तुम्ही फोटो काढण्याच्या बटनावरती क्लिक केलं तर फोटो घेणार नाही. आता इथं काही टिप्पणी असेल तर टिप्पणी देऊ शकता, किंवा मग डायरेक्ट पीक जोडा या बटनावरती क्लिक करा, ते पुढे चालल्या जाईल. आता पुढे तुम्ही वर दिलेली माहिती पूर्ण दाखवली जाईल. कोणतं पीक तुम्ही लावलं आहे वगैरे ते चेक करून घ्या आणि पुढे बटनावरती क्लिक करा. इथे तुमचा कन्सेंट घेतला जाईल की मी दिलेल्या पूर्ण मीडिया फाईल्स मी सत्यापित केल्या आहे, म्हणजे पीक पाहणी सहाय्यकांनी सत्यापित केलेल्या आहेत. आता तुम्हाला त्या कन्सेंटच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही जतन करा बटनावरती क्लिक करताल थोडंसं लोडिंग होईल आणि आता तुमची ईदस कापसाची पीक पाहणी संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे. पुढे तुम्ही केलेल्या पीक पाहणीचा पूर्ण डाटा दाखवला जाईल, जो की अपलोड झालेला आहे. हा ऑनलाईन सर्वे होता. मी ऑनलाईन सर्वे केल्यामुळं हा सर्वे डायरेक्ट अपलोड झाला. तुम्ही जर पहा बटनावरती क्लिक केलं तर तुम्ही ती भरलेली माहिती परत एकदा चेक करू शकता. यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. जर ऑफलाईन सर्वे असेल तर मात्र तुम्ही यामध्ये बदल करू शकता. ऑफलाईन पद्धतीने केले गेलेले पूर्ण सर्वे हे अपलोड प्रलंबित या ऑप्शनमध्ये दाखवले जातात. त्यानंतर तुम्हाला ते परत मॅन्युअली अपलोड करावे लागतात. दिलेली माहिती जर कळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि DCSMS ॲपबाबत काहीही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण सहाय्य केले जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे DCSMS बाबत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.